नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FYBAचा सेमिस्टर 1चा फाउंडेशन बिहेवियर ऑफ स्किल म्हणजेच पायाभूत कौशल्यांचा वर्तन अभ्यास या विषयाचा प्रकल्प. प्रकल्पाचे नाव आहे जीवन कौशल्य व रोजगार क्षमता वाशिम शहरातील युवकांचा अभ्यास. हा एक काल्पनिक प्रकल्प आहे. तुम्हाला प्रकल्प वही महाविद्यालयातून दिली जाणार. प्रकल्प वहीमध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पहिल्या पेजवर भरायची आहे. त्यानंतर आपल्याकडे अनुक्रमणिकेचा पेज येतो 2 नंबरला. अनुक्रमणिकेमध्ये क्रमांक इथे विभागलेले आहे, तसं शीर्षक व पृष्ठ क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. आता ही अनुक्रमणिका आहे, ही मी बनवलेल्या प्रकल्पाची अनुक्रमणिका आहे. तुमचे अनुक्रमणिकेमध्ये शीर्षक मी जसे शीर्षक लिहिलं तसेच तुम्हाला शीर्षक लिहायचे आहेत, परंतु पेज नंबर तुमचे वेगवेगळे असणार आहे. म्हणून अनुक्रमणिका ही संपूर्ण प्रकल्प लिहून झाल्यानंतरच लिहायला घ्या. आलं लक्षामध्ये? इथे अनुक्रमणिका तुम्ही बघून घ्या. प्रस्थान आहे, उद्दिष्ट आहे, संशोधन पद्धत, प्राथमिक माहिती, द्वितीयक माहिती, अशा पद्धतीने आपल्याला शीर्षक लिहायचे आहे. त्यानंतर जीवन कौशल्य व रोजगार क्षमता वाशिम शहरातील युवकांचा अभ्यास. काय वाचलं आपण? जीवन कौशल्य व रोजगार क्षमता. यामध्ये वाशिम शहरातील युवकांचा अभ्यास. प्रकल्प वहीमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, त्यानंतर अनुक्रमणिका आणि अनुक्रमणिकेनंतर आपल्या मुख्य प्रकल्पाला येथे सुरुवात होत आहे. आता हा प्रकल्प प्रस्तावनेपासून आपल्याला लिहायचा आहे. प्रस्तावना. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात युवकांना रोजगार मिळवणे केवळ शैक्षणिक पात्रतेवरच अवलंबून नाही. शिक्षण घेतलेले असले तरी अनेक तरुणांना रोजगार मिळवण्यात अडचणी येतात. या अडचणींच्या प्रमुख कारणांमध्ये जीवन कौशल्य आणि रोजगार क्षमता या बाबींचा अभाव दिसून येतो. जीवन कौशल्य म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन व व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, संघटन कौशल्य, तसेच आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन, तसेच तणाव व्यवस्थापन यांसारखी क्षमता व रोजगार क्षमता ही अशी क्षमता आहे ज्यामुळे युवक युवती नोकरी किंवा उद्योजकतेचे सक्षमतेने काम करू शकतात, समस्या सोडवू शकतात आणि व्यावसायिक वातावरणात टिकून राहू शकतात. वाशिम शहरातील युवकांना रोजगार मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. काही युवकांकडे शैक्षणिक पात्रता असली तरी संवाद कौशल्य, शैक्षणिक कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य अपुऱ्या प्रमाणात असतात. यामुळे नोकरीसाठी अर्ज करणे, मुलाखतीत यश मिळवणे किंवा उद्योजकतेत यशस्वी होणे काय होते? कठीण होते. या पार्श्वभूमीवर हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, कारण तो फक्त वाशिम शहरातील युवकांच्या कौशल्यांची पातळी पुरताच मोजणार नाही, तर स्थानिक रोजगार संधींचे आकलन आणि कौशल्य विकासाच्या गरजांचा अभ्यास देखील करतो. या अभ्यासाद्वारे युवकांच्या जीवन कौशल्य आणि रोजगार क्षमतेमध्ये असलेली कमतरता ओळखता येईल आणि त्यावर सुधारणा करण्यासाठी व्यावहारिक सूचना व उपाय मांडता येतील. शासन, कौशल्य विकास मिशन आणि स्थानिक संस्थांच्या सहाय्याने कार्यशाळा, संवाद कौशल्य आणि प्रशिक्षण तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन युवकांना रोजगार क्षमतेसाठी सज्ज केले जाऊ शकते. त्यामुळे हा अभ्यास केवळ शैक्षणिक दृष्टीनेच नाही, तर सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा ठरतो. आपण आपल्या विषयाचे आता उद्दिष्ट या ठिकाणी पाहत आहोत. उद्दिष्ट हा मुद्दा नवीन पानावर तुम्हाला सुरू करायचा आहे. वरती आपली प्रस्तावना संपलेली आहे. आता उद्दिष्ट. पहिलं उद्दिष्ट आहे आपल्या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे वाशिम शहरातील युवकांमध्ये जीवन कौशल्याची पातळी तपासणे. त्यामध्ये या उद्दिष्टाद्वारे युवकांच्या संवाद कौशल्य,
समस्या सोडवण्याची क्षमता, वेळेचं नियोजन आणि आत्मविश्वास यांसारख्या जीवन कौशल्याची सध्याची पातळी मोजली जाईल. असे केल्याने कोणत्या कौशल्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे हे समजून येईल. आता आपलं दुसरं उद्दिष्ट काय आहे बरं? तर दुसरं उद्दिष्ट आहे रोजगार क्षमतेवर परिणाम करणारे घटक ओळखणे. वय, शिक्षण, तांत्रिक कौशल्य, डिजिटल ज्ञान आणि अनुभव यांसारख्या घटक युवकांच्या रोजगार क्षमतेवर कसा प्रभाव टाकतात हे अभ्यासले जाईल. यामुळे रोजगार क्षमता सुधारणांसाठी महत्त्वाचे घटक निश्चित करता येतील. तिसरा मुद्दा आहे आपला युवकांच्या कौशल्यांमध्ये असलेली कमतरता अभ्यासणे. कौशल्यातला अभाव, उदाहरणार्थ संवाद, तांत्रिक ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव या बाबींवर लक्ष देऊन युवकांना प्रशिक्षित करण्याची गरज ओळखली जाईल. हे उद्दिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आखण्यासाठी आधारभूत ठरेल. चौथा मुद्दा आहे आपला स्थानिक पातळीवर कौशल्य विकास व प्रशिक्षणाच्या संधींचा आढावा घेणे. वाशिम शहरात उपलब्ध प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास योजना आणि कार्यशाळांची माहिती गोळा केली जाईल. यामुळे स्थानिक पातळीवर युवकांना उपलब्ध संधींचा योग्य लाभ घेता येईल. पाचवा मुद्दा आहे आपला युवकांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी सूचना व उपाय देणे. अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षांवरून कौशल्य सुधारणा, संवाद प्रशिक्षण, उद्योजकतेला प्रोत्साहन व मार्गदर्शन या उपायांची शिफारस केली जाईल. यामुळे युवकांना रोजगार मिळवण्यात मदत होईल आणि त्यांच्या व्यावसायिक क्षमता वाढतील. आता आपण हा प्रकल्प तयार करताना जे संशोधन केलं, जी माहिती गोळा केली, ती माहिती आपण कुठल्या पद्धतीने केली किंवा त्याची पद्धत काय होती, त्याला संशोधन पद्धत असं म्हटलं जातं. आता हा प्रकल्प तयार करताना मी प्राथमिक आणि द्वितीय अशा पद्धतीने ह्या दोन पद्धती मी वापरल्या आहेत. एक पद्धत आहे प्राथमिक पद्धत आणि दुसरी आहे द्वितीय. पाहून घ्या. संशोधन पद्धत या अभ्यासात मुलाखत आणि सर्वेक्षण पद्धत वापरण्यात आली आहे. यामध्ये वाशिम शहरातील 18 ते 30 वयोगटातील युवक युवती हे नमुना गट म्हणून समाविष्ट केले गेले आहेत. संशोधनादरम्यान युवकांच्या कौशल्याची आणि रोजगार क्षमतेची सध्याची स्थिती जाणून घेणे हे मुख्य उद्दिष्ट होतं. प्राथमिक माहिती अभ्यासासाठी युवकांकडून गोळा केलेली माहिती मुख्यतः मी खालील पद्धतीने घेतली आहे. पहिला आहे शैक्षणिक पात्रता. युवकांचे शिक्षण स्तर, अभ्यासाची गुणवत्ता व शैक्षणिक पार्श्वभूमी हे पाहिलं. नेक्स्ट संगणक म्हणजे डिजिटल ज्ञान. संगणक व इंटरनेटचा वापर, सॉफ्टवेअर कौशल्य व डिजिटल व्यवहाराची क्षमता पाहिली. तिसरं आहे संवाद कौशल्य, ज्याला कम्युनिकेशन स्किल. मौखिक आणि लिखित संवाद क्षमता, समूहामध्ये संवाद साधण्याची कितपत तयारी होती ते अभ्यासलं. नेक्स्ट समस्या सोडवण्याची क्षमता, व्यावहारिक परिस्थितीत निर्णय घेणे व समस्या हाताळण्याची क्षमता पाहिली. नेक्स्ट रोजगाराचा अनुभव, त्यामध्ये आधीच्या नोकरीचा काही अनुभव होता का, त्यांचं करिअरचं उद्दिष्ट काय आहे, त्यांच्या रोजगाराची अपेक्षा काय आहे याचा अभ्यास केला. द्वितीय माहितीमध्ये मी काय केलं की शोधाच्या प्रक्रियेत द्वितीय स्रोतांवरून माहिती गोळा करताना शासकीय अहवाल यामध्ये कौशल्य विकास, रोजगार धोरणे व स्थानिक रोजगार संबंधीचे माहितीपत्रक व अहवाल गोळा केले. नेक्स्ट कौशल्य विकास मिशन यामध्ये युवकांसाठी उपलब्ध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा व कौशल्य विकास उपक्रमांची माहिती शोधली. नेक्स्ट रोजगार व कौशल्यविषयक धोरणे, केंद्र व राज्यस्तरीय धोरण, नोकरी निर्माण योजना व कौशल्य संवर्धनाचे मार्गदर्शन. या पद्धतीने प्राथमिक आणि द्वितीय माहिती एकत्र करून युवकांच्या कौशल्य व रोजगार क्षमतेवर सखोल अभ्यास करता येतो. तुम्हाला अशा पद्धतीने हे प्रकल्पामध्ये लिहायचं आहे. आलं लक्षामध्ये. अभ्यासाचे क्षेत्र, वाशिम शहरातील युवक आणि त्यांचे रोजगार संधी. यामध्ये वाशिम शहर महाराष्ट्र, म्हणजे त्या इन्फॉर्मेशन द्यायची आहे का आधी. वाशिम शहर महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नगर आहे. हे शहर भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर ठाणे मार्गाजवळ स्थित असून स्थानिक पातळीवर व्यापार, शैक्षणिक संस्था आणि रोजगार संधींचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
वाशिम शहराची लोकसंख्या अंदाजे 30,000 ते 35,000 आहे, ज्यामध्ये 18 ते 30 वयोगटातील युवकांचा मोठा सहभाग आहे. या युवकांमध्ये जी शिक्षणाची पातळी म्हणजे शैक्षणिक क्षमता शिक्षणाची पातळी विविध आहे. काही पूर्णपणे उच्च शिक्षित असून काही केवळ माध्यमिक शिक्षण घेतलेले आहे. शैक्षणिक पातळीमुळे युवकांना रोजगार मिळवण्यात काही प्रमाणात मदत होते, पण अनेक युवकांसाठी संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान यांचा अभाव स्पष्ट दिसतो. त्यामुळे स्थानिक रोजगार संधीचा पूर्ण लाभ घेणे या युवकांसाठी आव्हानात्मक ठरते. वाशिम शहरात युवकांसाठी विविध संसाधने आणि संधी उपलब्ध आहेत. स्थानिक शासकीय कार्यालये, कौशल्य विकास केंद्रे, प्रशिक्षण संस्था आणि स्वयंसेवी संस्था युवकांना व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळा, मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. तसेच स्थानिक बाजारपेठा आणि उद्योगधंदे युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात. या अभ्यासामध्ये वाशिम शहराच्या युवकांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य, रोजगाराची अपेक्षा आणि प्रशिक्षण संधी या सर्व पैलूंचा अभ्यास करून युवकांच्या रोजगार क्षमतेच्या स्थितीवर सखोल मांडणी केली जाईल. त्यामुळे हा प्रकल्प स्थानिक स्तरावर युवकांच्या व्यावसायिक क्षमतांचा योग्य आढावा घेण्यास उपयुक्त ठरेल. नेक्स्ट आहे युवकांच्या जीवन कौशल्य आणि रोजगार क्षमतेचा आढावा. यामध्ये या अभ्यासात गोळा केलेली माहिती प्राथमिक आणि द्वितीयक स्रोतांद्वारे मिळवली गेली. प्राथमिक माहिती युवकांकडून प्रत्यक्ष मुलाखती आणि सर्वेक्षणद्वारे गोळा केली गेली, तर द्वितीयक माहिती शासकीय अहवाल व कौशल्य विकास मिशन आणि रोजगार कौशल्यविषयक धोरणांद्वारे मिळवली गेली. असं तुम्हाला लिहायचे, कल्पना करून लिहायचे प्रकल्प. गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण पहिला आहे शैक्षणिक पात्रता, म्हणजे युवकांचा शिक्षण स्तर माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक, पदवीधर व पदव्युत्तर यांचे प्रमाण. संगणक डिजिटल कौशल्य, यामध्ये युवकांमध्ये संगणक वापरण्याचे प्रमाण, सॉफ्टवेअर कौशल्य, इंटरनेट व डिजिटल व्यवहार पारंगत असलेले युवक किती टक्के आहेत याचे मापन केलं. नेक्स्ट संवाद कौशल्य, मौखिक व लिखित संवाद क्षमता असलेल्या युवकांचे प्रमाण. नेक्स्ट समस्या सोडवण्याची क्षमता, यामध्ये व्यावहारिक परिस्थितीत निर्णय घेण्याची आणि समस्या हाताळण्याची पातळी. नेक्स्ट रोजगाराचा अनुभव, त्यामध्ये आहे पूर्वी नोकरीचा अनुभव, करिअरचे उद्दिष्ट, अपेक्षित नोकरीचे स्वरूप इत्यादी बाबींचा अभ्यास केला गेला. विश्लेषणाचा उद्देश युवकांच्या जीवन कौशल्य आणि रोजगार क्षमतेची सध्याची स्थिती समजणे, कोणत्या क्षेत्रात युवकांना कमतरता आहे आणि त्यावर सुधारणा करण्याची आवश्यकता ओळखणे. नेक्स्ट स्थानिक पातळीवर प्रशिक्षण संस्थांच्या प्रभावाचे मूल्यमापन करणे. त्यामध्ये मुख्य निष्कर्षांची रूपरेषा आपल्याला तयार करायची आहे. यामध्ये काय लिहायचं, शैक्षणिक पात्रता जरी उच्च असली तरी डिजिटल कौशल्य आणि संवाद कौशल्य अपुरे असलेले युवक आहेत असं लिहायचे. नेक्स्ट समस्या सोडवण्याची क्षमता आणि व्यावहारिक अनुभव हे घटक रोजगार क्षमतेवर मोठा प्रभाव टाकतात. नेक्स्ट स्थानिक प्रशिक्षण संस्था आणि कार्यशाळा युवकांसाठी उपयुक्त आहेत, पण त्यांचा संपूर्ण लाभ घेणे युवकांसाठी काय ठरतं, आव्हानात्मक ठरतं. हे सगळं आपल्याला अशा मुद्द्यांद्वारे लिहायचं आहे प्रकल्पावळीमध्ये. या विश्लेषणाद्वारे युवकांच्या कौशल्य पातळीवर सखोल अभ्यास करता येतो आणि नंतर निष्कर्ष सुचवण्यात येणारे उपाय ठरवता येतात. आता निष्कर्ष सारांश द्यायचा आहे. तुम्हाला संपूर्ण एवढे लिहिण्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही एक एक ओळीमध्ये लिहिलात तरी चालेल. पहिला आहे आपला काय निष्कर्ष निघालं बरं, आपण जे उद्दिष्ट ठरवलेले प्रकल्प लिहिण्याच्या आधी ते उद्दिष्ट पूर्ण झाले की नाही हे आपल्याला निष्कर्षामध्ये लिहायचं असतं. आलं लक्षामध्ये. तर आपण पहिला निष्कर्ष आपला निघाला जीवन कौशल्यांमध्ये फरक, म्हणजे वाशिम शहरातील युवकांच्या जीवन कौशल्याची विविध स्तरं आहेत. मग त्यामध्ये संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि वेळेचे नियोजन यामध्ये फरक स्पष्ट दिसतो. काही युवक या कौशल्यांमध्ये चांगले पारंगत आहेत, तर काही जण त्यांच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे युवकांच्या व्यावहारिक कामकाजात आणि सामाजिक संवादात काय होतो, फरक जाणवतो. नेक्स्ट रोजगार क्षमतेवर घटकांचा प्रभाव,
युवकांची रोजगार क्षमता फक्त शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून नाही, तर डिजिटल कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक अनुभव आणि नोकरी संबंधी पूर्व अनुभव यांचा रोजगार क्षमतेवर मोठा परिणाम आहे. जे युवक या क्षेत्रात पारंगत आहेत त्यांना नोकरी मिळवण्यात सहजता आणि टिकाव अधिक आहे. नेक्स्ट, स्थानिक संसाधनांचा मर्यादित उपयोग. वाशिम शहरात प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्र आणि कार्यशाळा उपलब्ध असल्या तरी युवकांचा त्यांचा संपूर्ण लाभ घेण्याचा अनुभव कमी आहे. अनेक युवक प्रशिक्षण संधीचा पुरेपूर वापर करत नाही किंवा त्यांना माहितीच नसल्यामुळे संधी ते गमावतात. नेक्स्ट आहे उद्योजकतेचा प्रभाव. अभ्यासातून असे दिसून आले की युवकांना उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाल्यास रोजगार क्षमता वाढते. जे युवक उद्योजकतेकडे अधिक लक्ष देतात किंवा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करतात त्यांची व्यावसायिक क्षमता आणि स्वतःवर आत्मविश्वास अधिक वाढलेला असतो. नेक्स्ट, कौशल्यातील कमतरता आणि सुधारणांची गरज. युवकांमधील कौशल्यातील कमतरता, विशेषतः संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि डिजिटल तंत्रज्ञानातील कौशल्य रोजगार क्षमतेवर थेट परिणाम करतात. या कमतरतेमुळे मुलाखतीत यश मिळवणे, नोकरीसाठी अर्ज करणे आणि व्यावसायिक वातावरणात टिकणे हे कठीण होते. 6वा आणि 7वा हा लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्ही 5 लिहिलात तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. सूचना व उपाय हा मुद्दा तुम्ही फक्त अभ्यास करा आणि 2-3च मुद्दे तुम्हाला प्रकल्पामध्ये लिहायचे आहेत. आपण पहिला फक्त घेऊया, सूचना व उपाय. म्हणजे तुम्ही काय सूचना देऊ शकता व प्रकल्प तयार केल्यानंतर काय उपाययोजना आखू शकतात. तर पहिला आहे कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करणे. युवकांच्या जीवन कौशल्यांचा विकास करण्यासाठी स्थानिक स्तरावर कार्यशाळा आयोजित कराव्यात. या कार्यशाळांमध्ये संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, संघटन कौशल्य, वेळेचं नियोजन आणि तणाव व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले जावे. यामुळे युवकांमध्ये व्यावहारिक आणि सामाजिक कौशल्याचा विकास होऊन रोजगार क्षमतेत सुधारणा होईल. तुम्ही प्रकल्प वहीमध्ये एकच लिहायचं आहे आणि अभ्यासासाठी 2रा, 3रा, 4था, 5वा याचं वाचन करणे. अशा प्रकारे आपला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होतो. आता आपल्याला प्रकल्पाचा सारांश लिहायचा आहे. तर बघा काय आपण सारांश लिहू शकतो. अगदी 2 ओळींमध्ये सारांश लिहायचा आहे. वाशिम शहरातील युवकांच्या जीवन कौशल्य आणि रोजगार क्षमतेत फरक आहे. विशेषतः संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि वेळेचे नियोजन यामध्ये सुधारणा आवश्यक आहे. रोजगार क्षमता फक्त शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून नाही, तर डिजिटल कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव यांचा मोठा प्रभाव आहे. इतकं लिहिलं तरी बस आहे. आता संदर्भ सूची. प्रकल्पामध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे संदर्भ सूची. संदर्भ सूची ही लिहिणं आवश्यक आहे. आणि ती का लिहिणं आवश्यक आहे, तर आपण जो प्रकल्प लिहिलेला आहे तो कुठूनही कॉपी पेस्ट केलेला नाही आहे, आलं लक्षामध्ये. आणि जरी केला असेल तर मग तिथे ज्याची माहिती आपण घेतलेली आहे त्याची माहिती त्याला इथे देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या पुस्तकातली माहिती घेतली, किंवा तुम्ही नेटवरून माहिती घेतली का, तुम्ही अजून कुठून जे पेपर आहे, मासिके आहेत, तर त्यातून माहिती घेतलेली असेल तर त्या मासिकाचा उल्लेख इथं करणं गरजेचं आहे. आता ही मी तुम्हाला इथे संदर्भ सूची दिलेली आहे. ही शैक्षणिक व संशोधन संदर्भ, त्यानंतर कौशल्य विकास संस्था व प्रशिक्षण केंद्र आणि सरकारी योजना व धोरणे, तसेच स्थानिक व राष्ट्रीय बातम्या, यातूनही मी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही एवढं सगळं लिहायचं नाही आपल्याला प्रकल्पामध्ये. शैक्षणिक व संशोधन संदर्भामध्ये पहिलं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कौशल्य विकास संस्था व प्रशिक्षण केंद्रामध्ये पण तुम्ही 2 नंबरचा मुद्दा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सरकारी योजना व धोरणे यामध्ये तुम्ही पहिला एवढंच लिहायचं आहे पेपरमध्ये. आणि स्थानिक व राष्ट्रीय बातम्यांचा उल्लेख नका करू. चला, ऋण निर्देशांक अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प तयार करताना तुम्हाला कोणी कोणी मदत केली ते आपल्याला त्यांचा पण मी त्यांचा ऋणी आहे या पद्धतीने तुम्हाला ऋण निर्देशकामध्ये काही ओळी लिहायच्या आहेत. तर पहिलं तुमचे विषय शिक्षक जे तुम्हाला प्रकल्प विषय देतात, तर ते प्रश्न दिल्यानंतर किंवा विषय दिल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे कल्पना तयार करतील की बाळा असा आपल्याला प्रकल्प लिहायचा आहे. तर ते विषय शिक्षक देखील तुमचे
मार्गदर्शकच असतात. मग त्यांचा मी आभारी आहे. त्यानंतर महाविद्यालयाचे ग्रंथालय ज्यांनी मला पुस्तकं उपलब्ध करून दिली त्यांचा मी आभारी आहे. किंवा मग महाविद्यालयाची कॉम्प्युटर लॅब जेणेकरून मी कॉम्प्युटरवर विविध प्रकल्पाशी रिलेटेड विषय सर्च करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्या कॉम्प्युटर लॅबचे. तसेच महाविद्यालयाचे माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी मला चर्चेमध्ये सहभाग घेऊन विचारांनी सहकार्य केलं. त्यानंतर आपले घरचं कुटुंब त्यांनी मला देखील प्रोत्साहन केलं प्रकल्प लिहिण्यामध्ये. तर ते सगळं तुम्हाला प्रकल्प वहीमध्ये मी अमुक सर्वांचा ऋणी आहे असं लिहायचं आहे. इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन, सूचना आणि सहकार्य देणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानते. सर्वप्रथम प्रकल्पाचे ऋणनिर्देश यांनी संशोधन प्रक्रियेतील मार्गदर्शन, संशोधनाची रूपरेषा तयार करण्यास दिलेली मदत आणि अभ्यासाची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी दिलेल्या अमूल्य सूचना याबद्दल विशेष आभार. प्रकल्प विषयाशी संबंधित माहिती संकलन व विश्लेषणात मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचाही मी मनपूर्वक आभार मानते. ज्यांच्या ज्ञानामुळे संशोधनाची गुणवत्ता आणि सखोलता वाढली. महाविद्यालय ग्रंथालयाने विविध संदर्भ पुस्तके, मासिके, अभ्यास साहित्य आणि ऑनलाईन डेटाबेस उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसेच कॉम्प्युटर लॅबने डेटा एंट्री, चार्ट्स, ग्राफिक्स आणि प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी दिलेल्या सुविधा याबद्दल धन्यवाद. तसेच सर्वेक्षण व मुलाखतीत सहभागी होऊन माहिती पुरवणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींचा मी विशेष आभारी आहे. ज्यांच्या सहकार्यामुळे प्रकल्पातील माहिती खरी, व्यापक आणि विश्वासार्ह ठरली. या सर्वांच्या मार्गदर्शन, सुविधा आणि सक्रिय सहकार्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला आणि युवकांच्या जीवन कौशल्य व रोजगार क्षमतेवर सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. अशा पद्धतीने हा प्रकल्प इथे संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प तुम्हाला जसा तसा लिहायचा तो लिहिलात तरी चालेल किंवा तुम्ही तो बदल केलात तरी चालेल. पण ही जी माहिती आहे ती तुम्ही शॉर्टमध्ये देखील तुमच्या प्रकल्पामध्ये लिहू शकता. असं नाही की जे लाईन टू लाईन तुम्हाला लिहायचं आहे असं काहीच नाही आहे. तुमच्या प्रोजेक्ट वहीचा पेज चेक करा आणि त्या पेजनुसार तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. आलं लक्षामध्ये? चला, थँक्यू.